तर वेलकम मंडळी डिसेंबर डे 9मध्ये. तर काय बोलतात मित्रांनो, आपण परत आलेलं आहे ब्लॉग डे 84मध्ये. तर भाई आज आपले पेपर फुल संपलेले आहेत, म्हणजे विषय सीधा आउट पेपरांचा. तर आज होणार आहे शूट आपले घरात आणि टॉपिक आहे क्रिएटिव्हिटी. तुम्हाला ते बघणार तर तुम्हाला माहिती पडणार काय आहे काय नाही. आणि जसं का तुम्हाला माहिती आहे, तुमचा भाव आता फुल कंटिन्यू राहणार ब्लॉगमध्ये, कारण की पेपरचा विषय फुल आउट. कारण की 1 महिन्यापासून पुन्हा पेपरचा डेट चालू होते आणि इलेक्शनमुळे एवढी आम्हाला गॅप भेटली ना, चांगलीच आहे भेटली, पण खूप भेटली, खूप कंटाळा येतो. त्यामुळे मला क्रिएटिव्हिटी काही शूट करायला भेटतच नाही. तर आज करू आपला व्लॉग चालू आणि सीधा विषय हा तर बिना बकवास चला करू आपले चालू. भाई भाई तुम्ही मला पहिल्यांदा माझ्या ह्या न्यू लुकमध्ये म्हणजे दाढीमध्ये तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल, कारण की मी जो शूट करतो विदाऊट माझे बियर्ड. कारण की मला बियर्ड आत्ता आत्ता थोडा इट्टू इट्टू आवडायला लागली, थोडी थोडी, नाही तर एकदम फुल विषय एकदम मला आवडायचीच नाही बियर्ड. आणि आता पूर्ण जास्ती बकवास झाली. तर चालू करूया ना आपली व्हिडिओ. तर भाई लोक, त्या दिवशी म्हणजे थोडा बॉस घ्यायला लागला होता, कारण की त्या दिवशी आपल्याला थोडा अर्जंट काम आला होता, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ थोडी पॉज केली होती आणि आज परत चालू करतोय हेच सेम व्हिडिओ. आणि आज मी आणला आहे बघा कॅमल्स. भाई कॅमल्स म्हणजे कलर्स आणले आणि ब्रश. आता बघूया आणि चालू करूया आपली परत व्हिडिओ, कारण की व्हिडिओ इज इम्पॉर्टंट दॅन अदर वर्क. तर चालू करूया आणि बघत राहा, पुन्हा तुम्हाला दाखवतो कसा आणि कसा नाही. आज आहे चिंबोरीचा रस्सा आणि चटणी. या माणसाने बनवलं, या डॉनने. या डॉनने बनवलाय आणि कोलबी पण आहे. टेस्ट करून बघूया कसं लागतं कसं नाही. एक नंबर. मेरा फ्रेंड कुणाल है ना, वो 1 महीने की छुट्टी के बाद वो स्कूल आ रहा है, तो उसके लिए कल टिफिन में मेथी के थैपले बनता है. क्या बना वो काय तो ऐसे करते
कांदा असलं तर अजून भारी मजा येते. अरे ठेवून जातो बाजूला त्याच्या आणि आणि ती बायको पण निघाली. यो काय बरं अरे ती जाली आहे. जाली लगावे जाली गाँव में मच्छर खाता हूँ मच्छरदानी लगा के सोते ना वैसा है. बोला ना रिमोट रख दे बेटा. जब तुझे बचा येस बोलतो. अर्धा झाला अर्धा बाकी आहे आणि लोटर बाकी आहे, माला बाकी आहे, हँड्स बाकी आहेत, अजून हँड आणि मोरपीस बाकी आहे थोडा करायचा. तर बघूया स्केच आज होतोय का नाही. आणि माझे पूर्ण प्रयत्न राहणार की आज जो आहे तो पूर्ण होऊन जाऊन दे, कारण की उद्यापर्यंत वेट नाही करू शकत मी. तर आज उद्या किती वाजेपर्यंत आपल्याला लागतात, किती वाजतात आणि किती ग्लो करतो आपला स्केच. तर सर्वांना आता वाटतंय की बरोबर नाही येलो कलर, पण ते येलो कलरमध्ये अशा शेड द्यायचा ना की सगळे बघा, सगळे एकदम हक्का बक्का होऊ शकतो, असं करायचं. तर चालू करूया आपला डायरेक्ट स्केच भाई. तर आज आपल्याला पूर्ण करायचं स्केच कम्प्लीट. तर काल झाला होता आपला येलो कलर फिनिश, त्याच्यामुळे मी आज सकाळीच जाऊन आणलाय आपला येलो कलर. आणि येलो कलर मध्ये आपल्याला काय काय शेडिंग्स द्यायचे पण बाकी आहेत. तर आज आपल्याला फुल ऑन कम्प्लीट करायचं आहे. तर मंडळी बघतात काय, चला करूया आपलं काम चालू. तर काय बोलतात मित्रांनो, तर आज आहे 15 डिसेंबर आणि आज आहे मेन करून संडे. आणि आजच्या दिवशी आपला टास्क झालाय पूर्णपणे कम्प्लीट. तर हा बघा आपला स्केच झालाय कम्प्लीट. याला बनवता जास्ती नाही 3 दिवस लागले. आणि 3 दिवसामध्ये एवढा पण माहित पडला की आपल्याला आपला जो स्केचचा प्रोफेशन आहे आपल्यासाठी बनलेला नाही आहे. आणि जे स्केच आर्टिस्ट आहे, ओरिजिनल स्केच आर्टिस्ट, त्यांना हॅट्स ऑफ भाई. कारण की इथलं ते खालपर्यंत आपल्याला बनवता आपले लागले पूर्ण वाट. कारण की एवढे पॉईंट्स बघायला लागायचे भाई, एवढे समजला. एवढे छोटा तरी पॉईंट मिस झाला तर स्केच पूर्ण बेकार होतो. तर आज आपल्याला माहित पडला. आणि आपल्यासाठी आपला प्रोफेशन एकदम सरस मच्छाव सगळं काय आहे जे ऑसम वर्ड्स आहेत ते आपल्यासाठी एकदम, आणि तुमच्यासाठी आपल्यासाठी एकदम
भारी आहे, कारण की हा स्केच बनवता बनवता फुल आपली लागली, एकदम लागली भाई. तर तुम्हाला कसा स्केच वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा, कारण की तुमचा कमेंट एकदम भारी येतो. आणि जसा ओरिजिनल फोटो आहे म्हणजे इथं दाखवला बघा स्क्रीनवरती, तसं तर नाही झालेलं आहे, पण माझ्या हिशोबाने तर मस्त तर वाटतोय स्केच. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा मला. आणि ती तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच व्हिडिओसाठी कमेंट आज या व्हिडिओवर आपण एम करूया व्ह्यूजचा, अराउंड 1000 तरी व्ह्यूजचा आपण एम करूया. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चलते रहो आणि चमकते रहो.